सविस्तर घडामोडी बघणार आहोत। पहिली बातमी बीडमधून ब्रेकिंग न्यूज आहे। बीडचे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता तपासाला गती आलेली आहे, वेग आलेला आहे। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या आवाजाचे नमुने आज सीआयडी तपासणार आहे, कारण विष्णू चाटेच्या मोबाईलवरून कंपनीच्या मॅनेजरकडे 2 कोटी रुपये खंडणी मागितली गेली। त्यामुळे विष्णू चाटेचा मोबाईल सीआयडीने चौकशी करता ताब्यात घेतलेला आहे। तर चाटेच्या घराची झाडाझडती घेतली जाणार आहे। खंडणी आणि सरपंच हत्या या दोन्ही गुन्ह्यांचं कनेक्शन तपासलं जाणार आहे। बातमी महत्त्वाची आहे। आतापर्यंत वाल्मिक कराड याच्यावर फक्त खंडणी संदर्भात गुन्हा दाखल आहे, पण वारंवार विरोधकांकडून आणि अनेकांकडून मागणी होतीये की वाल्मिक कराड याला सुद्धा हत्या प्रकरणामध्ये आरोपी करा। तर आता हे खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरण याचं काही कनेक्शन आहे का ते तपासलं जाणार आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी आपण बोलूया आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सुरेश, वारंवार या गोष्टीवर बोट ठेवलं जात होतं की वाल्मिक कराड याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे। आता हे कनेक्शन तपासलं जाईल, हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण, त्यानंतर घडामोडी वेगाने घडतील का? आज वाल्मिक कराड यांच्या व्हॉइसचं सॅम्पल घेतलं, आवाजाचं सॅम्पल खंडणी प्रकरणामध्ये त्यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र 2 त्याच्या गुन्हा देखील। सुरेश, तुमचा आवाज सलग आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। पुन्हा एकदा आपल्याकडनं माहिती घेऊ। मात्र आता आपण बघतोय की विष्णू चाटे याच्या घराची झाडाझडती घेतली जाते। त्याला हत्या प्रकरणामध्ये आरोपी केलेला आहे। हा विष्णू चाटे त्याच्या घराची तपासणी आणि त्याच्या मोबाईलमधलं व्हॉइस रेकॉर्डिंग चेक केलं जाणार आहे। त्याच्या मोबाईलमध्ये खंडणी संदर्भातला जो कॉल होता त्याचं रेकॉर्डिंग चेक केलं जाणार आहे, आवाज चेक केला जाणार आहे आणि त्याचं कनेक्शन वाल्मिक कराडशी आणि हत्या प्रकरणाशी आहे का हे तपासलं जाणार आहे। त्यामुळे आता वेगाने घडामोडी घडतायत। या प्रकरणामध्ये एकूण 7 आरोपी आहेत। त्यापैकी कृष्णा आंधळे सोडला तर सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांना पोलीस कोठडी 2दा दिली गेलेली आहे आणि हा जो वाल्मिक कराड आहे त्याच्यावर मात्र फक्त खंडणी संदर्भातला गुन्हा दाखल आहे। या 7 जणांव्यतिरिक्त अजून 3 जणांना ताब्यात घेतलंय। त्यामध्ये सोनवणे ज्यांनी लोकेशनची माहिती दिली आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून 2 म्हणजे डॉक्टर आणि त्यांची वकील पत्नी, त्या दोघांनी पळून जाण्याकरता मदत केली होती असा आरोप आहे। आपण आमचे प्रतिनिधी सुरेश यांच्याशी पुन्हा एकदा बोलूया। सुरेश, मगाशी आपला आवाज येत नव्हता, आपण सांगत होतात की या प्रकरणामध्ये आता गती आलेली आहे। यांची आज आवाजाची तपासणी केली जाणार आहे। खंडणी प्रकरण सुरेश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। सुरेश आपल्याला माहिती देत होते। आता आपण पुढच्या बातमीकडे वळतो आहोत। आमदार सुरेश धस, बीडचे आमदार सुरेश धस हे उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुन्हा एकदा भेट घेणार आहेत। काल पण त्यांनी भेट घेतली होती आणि आज पुन्हा ते उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेणार आहेत असं समजतंय। मराठवाड्यातील बुडालेल्या मल्टी स्टेट बाबत ही भेट असेल असं कळतंय। काल दुपारी सुरेश धस यांनी अजित पवारांची भेट घेतली होती। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचं थेट नाव घेत आहेत, त्यांच्यावर आरोप करतायत। त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते। परवा रात्री त्यांनी ती नाराजी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवली होती। काल दिवसभरात मुख्यमंत्र्यांनी आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सुरेश धस यांची भेट घेतली आणि सुरेश धस यांच्याकडून जाणून घेतलं होतं की नेमका तुम्ही थेट आरोप आणि थेट नाव का घेता आहात। त्यानंतर अजित पवारांचीही सुरेश धस यांनी भेट घेतली होती आणि आज सुरेश धस पुन्हा अजित पवारांची भेट घेतील असं कळतंय। अर्थात या नुसत्या भेटीगाठी नाही आहेत, या भेटीगाठींमधून काय नेमकं पुढे येतं यावरही आपली आज दिवसभरात नजर असेल। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची ते दिल्लीत भेट घेणार आहेत असं कळतंय। या बैठकीत दिल्ली विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर या बैठकीत चर्चा होईल। दिल्ली दौऱ्यात अजित पवार हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची देखील भेट घेणार आहेत असं कळतं आहे।
मुंबईमध्ये शरदचंद्र पवार पक्षाची आज आणि उद्या बैठक पार पडणार आहे. पक्षाची पुढची दिशा यशवंतराव चव्हाण सेंटर इथं होणाऱ्या बैठकीत निश्चित केली जाणार आहे. या बैठकीला पक्षाचे आजी-माजी आमदार, खासदार, विधानसभेचे उमेदवार, जिल्हाध्यक्ष, पक्षाच्या विविध आघाडीचे प्रमुख, तालुका अध्यक्ष तसंच प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दोन्ही दिवस शरद पवार सगळ्या बैठकांना हजर राहणार आहेत. या बैठकीत पक्षाची पुढची वाटचाल आणि त्याबाबतचा निर्णय होऊ शकतो. नव्या प्रदेशाध्यक्षांबाबतही निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या सगळ्या जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी अधिकाऱ्यांना टार्गेट दिलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसात प्राधान्यानं करावयाची कामं या संदर्भातलं हे टार्गेट आहे. ही कामं विभागासोबत आता स्थानिक कार्यालयांना सुद्धा करावी लागणार आहेत. स्थानिक कार्यालयांना 100 दिवसांचं टार्गेट देण्यात आलंय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय की आपल्या विभागाच्या वेबसाईट सुसज्ज करा. माहिती अधिकारात मागवली जाते ती सगळी माहिती त्यावर आधीच टाका. कार्यालयांची सफाई करा. अनावश्यक कागदांचे ढीग रिकामे करा. पेंडिंग कामांची संख्या शून्यावर कशी येईल त्याचा प्रयत्न करा. वाहनांचे भंगार साफ करा. कार्यालय स्वच्छ ठेवा. पिण्याचं पाणी, सार्वजनिक प्रसाधनगृह स्वच्छ राहतील हे सुनिश्चित करा. अधिकाऱ्यांच्या सरप्राईज भेटी होतील त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजेत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 100 दिवसांचं नियोजन केलेलं आहे. या नियोजन आराखड्यासंदर्भातली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतलेली आहे. म्हणजे पुढच्या 100 दिवसात या वेगवेगळ्या विभागातल्या अधिकाऱ्यांना काय काय कामं करायची आहेत त्याचा नियोजन आराखडा तयार केला आहे. सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी 2 वाजता बैठक सुद्धा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 विभागांचा आढावा घेणार आहेत. ती 5 विभाग कोणते तर गृह विभाग, नगर विकास, कौशल्य विकास, महिला आणि बालकल्याण विभाग यांचा आढावा ते घेतील. आणि त्यानंतर आज महसूल, मुद्रांक शुल्क, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक विभाग, सामान्य प्रशासन सेवा आणि राज्य उत्पादन शुल्क यांचा आराखडा तयार केला जाणार आहे. पुढील 100 दिवसांचं नियोजन कशा प्रकारे या विभागात असेल या संदर्भातला रोड मॅप तयार करण्याच्या सगळ्याच विभागातल्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत. एक देश एक निवडणूक या प्रस्तावाशी संबंधित 2 विधेयकांच्या छाननीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्या समितीची पहिली बैठक आज होणार आहे. देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याच्या विषयावर प्रदीर्घ काळापासून चर्चा सुरू आहे. तो प्रस्ताव वास्तवात आणण्याच्या उद्देशातून केंद्र सरकारनं 2 विधेयकं आणली आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या वेळी ती विधेयकं लोकसभेत मांडण्यात आली.